आषाढी एकादशी. नमस्कार मंडळी, आपण कसे आहात? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास आषाढी एकादशीची म्हणजेच शयनी एकादशीविषयी माहिती सांगणार आहे व त्याविषयी एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव शयनी किंवा आषाढी एकादशी असे आहे. सर्व तिथींमध्ये एकादशी तिथी अतिशय महत्त्वाची व पवित्र मानली जाते. एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने अथवा साधकाने दशमीच्या दिवशी रात्री पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे. पहाटे एकादशीच्या दिवशी लाकडी दातन व पेस्टचा उपयोग न करता लिंबू, आंब्याची पाने किंवा जांभूळ यांची पाने घेऊन चावावीत व बोरांनी आपला घसा स्वच्छ करावा. नंतर स्नान करून मंदिरात जावे. गीतापाठ करावा किंवा पुरोहिताद्वारे ऐकावा. प्रभूसमोर असा संकल्प करावा की आज मी चोर, दुराचारी व पाखंडी व्यक्तींशी बोलणार नाही, कोणाचेही मन दुखवणार नाही. गाय, ब्राह्मण इत्यादींना मी फलाहार व अन्न देऊन त्यांना मी प्रसन्न करीन. रात्री जागरण करून श्रीहरींसमोर भजन व कीर्तन करीन. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करीन अशी प्रतिज्ञा करून श्री विष्णूचे स्मरण करावे. जो मनुष्य एकादशीला उपवास करतो तो वैकुंठ धामामध्ये जातो. तेथे साक्षात गरुड ध्वज विराजमान आहेत. जो मनुष्य प्रत्येक वेळी एकादशीच्या महात्म्याचे पठण करतो त्याला 1000 गोदानाचे फळ मिळते. जे दिवसा किंवा रात्री भक्तिपूर्वक या महात्म्याचे श्रवण करतात ते जरी ब्रह्महत्यारे असले तरी ते त्या पापातून मुक्त होतात. जे लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी दान, तप, यज्ञ, हवन करतात त्यांना अक्षय पुण्य मिळते. जे लोक भगवंताची गुलाबाच्या फुलांनी, बकुळ फुलांनी व चाफा आणि अशोकाच्या फुलांनी व पांढऱ्या लाल कनेरीच्या फुलांनी भगवान विष्णूंची पूजा करतात असे लोक जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतात. जशी ज्याची भक्ती तसे फळ मिळते. श्रोते हो, मी आषाढी एकादशीची एक कथा तुम्हाला सांगते. एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्ण भगवान यांना विचारले, आषाढाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी काय ते सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, आषाढाच्या शुक्ल पक्षामध्ये शयनी एकादशी येते. ती खूप महान पुण्यमयी एकादशी आहे. स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी आहे. सर्व पापांचे हरण करणारी आहे. शयनी एकादशीच्या दिवशी जे कमलपुष्प वाहून भगवान विष्णूंची पूजा करतात व एकादशीचे उत्तम व्रत करतात त्यांच्यासाठी तिन्ही लोक व तिन्ही सनातन देवांची पूजा होते. हरिशयनी एकादशीच्या दिवशी माझे एक स्वरूप बळीराजाकडे राहते व दुसरे क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर जोपर्यंत शयन करते, जोपर्यंत मूठची कार्तिकातील एकादशी येत नाही. म्हणून आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत लोकांनी सुयोग्य धर्माचे आचरण केले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य या व्रताचे अनुष्ठान करतो तो परमगतीला प्राप्त होतो. यामुळे प्रयत्नपूर्वक
सामान्य माणसाने एकादशीचे हे व्रत केले पाहिजे. एकादशीला जागरण करून शंख चक्र व गदाधारी भगवान विष्णूंची भक्तिपूर्वक पूजा केली पाहिजे. असे करणाऱ्या पुरुषाची गणना करण्यात चतुर्मुखी ब्रह्मदेव सुद्धा असमर्थ आहेत. राजन, जो अशा प्रकारे भोग व मोक्ष करणारी, सर्व पापांचे हरण करणारी एकादशीचे उत्तम व्रत करतो, तो जातीने जरी चांडाळ असला तरी सृष्टीत सदैव कलाप्रिय आहे. मनुष्य दीपदान, पळसाच्या पानावर भोजन करून व्रत करतात, ते सर्व मला प्रिय आहेत. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रिस्त असतात, म्हणून आपण जमिनीवर शयन केले पाहिजे. श्रावणामध्ये भाजी, भाद्रपदामध्ये दही आणि आश्विनामध्ये दूध व कार्तिकामध्ये डाळी वर्ज केल्या पाहिजेत, त्यांचा त्याग केला पाहिजे. जो चातुर्मासामध्ये ब्रह्मचर्य व्रत पालन करतो, तो परमगतीला प्राप्त होतो. राजन, एकादशीच्या व्रतानेच मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो, म्हणून जाणीवपूर्वक सदैव हे व्रत केले पाहिजे. शयनी आणि बोधिनी यांच्यामध्ये ज्या कृष्ण पक्षातील एकादशी असतात, गृहस्थींसाठी तिचे व्रत करण्यायोग्य आहेत. ज्या व्यक्तींना एकादशीचे व्रत व उपवास करणे जमत नाही, त्यांनी नामस्मरण, भागवत वाचन, भजन, कीर्तन व विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावेत. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. एवढे केले तरी त्यांच्यासाठी पुरेसे आहे. यामुळे त्यांची भक्ती व एकादशीचे पुण्य त्यांना लाभते. तात्पर्य: श्रोते हो, जो मनुष्य जाणीवपूर्वक भक्तिभावाने व्रत व व्रताचे नियम पालन करतो, त्याला परमगती प्राप्त होते, असे श्रीकृष्ण भगवान म्हणतात. हे आपण वरील कथेत पाहिले. श्रोते हो, चला तर मग तुम्ही व आम्ही सुद्धा एकादशीचे व्रत करून पुण्य संपादन करूया. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली, मला ते लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा, ही नम्र विनंती. माझी कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री पंढरीनाथ महाराज की जय.